सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो जेव्हापासून मुलांना पर्सेंटाइल समजले तेव्हापासून प्रत्येक मुलाचा एकच प्रश्न आहे की दादा कॅप्रॉनची ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग म्हणजे कॅप्रॉनची रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही कधी सुरू होणार. कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये थोडी भीती आहे की जर आपल्या ॲडमिशनची इम्पॉर्टंट डेट्स मिस झाले तर त्याच्यामुळे प्रत्येक मुलगा हा प्रश्न विचारतोच आहे. त्याच्यानंतर अजून पण असे प्रश्न असतात की दादा कॉलेजची लिस्ट ही कुठे अपलोड करायची, कधी अपलोड करावी लागते, त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी सुरू होतं, कधीपासून आपल्याला करावं लागतं आणि हे कसं करायचं असतं. त्याच्यानंतर जर आमच्या डॉक्युमेंटमध्ये म्हणजे जर कुठला कॅन्डिडेट कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल आणि जर त्याच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स हे अवेलेबल नसतील, त्याच्याकडे जस्ट ती रिसिप्ट असेल, तर आता कॅप्रॉनच्या प्रोसेसमध्ये रिसिप्ट ही चालेल का, असे पण काही मुलांचे प्रश्न असतात. आणि ॲट दी एंड आपले रँक्स हे आपल्याला कधी समजतात. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये देणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, जर तुम्हाला पर्सनल गायडन्स पाहिजे असेल पूर्ण ह्या कॅप्रॉनच्या प्रोसेसमध्ये, तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग हे जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाइल अँड रँक्स. सो त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट गायडन्स पाहिजे असेल तर नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला ह्याच्या रिगार्डिंग अजून काही एन्क्वायरी करायची असेल तर त्यासाठी मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केले आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. ॲक्च्युली भरपूर मुलांचे कॉल्स येतात तर त्याच्यामुळे आम्ही जास्त कॉल्स रिसीव्ह नाही करू शकत, बट तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज ड्रॉप करून ठेवा. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दादा कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही कधी सुरू होणार. तर सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही कधी सुरू होणार. या रिगार्डिंग आपल्याला सीड्स आणि ऑफिशियली काही अजून नोटीस प्रोव्हाइड केलेली नाहीये, बट आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये तुमची कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट होऊ शकते. म्हणजे आपण मोस्ट एक्सपेक्टेडली बोलू शकतो की 27, 28, 29 या तारखेपर्यंत तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट होऊ शकते. आता ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट व्हायच्या आधी सीड सेल तुम्हाला एक नोटीस प्रोव्हाइड करेल. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक शेड्यूल दिलेला असेल. कुठलं शेड्यूल असेल, पूर्ण तुमच्या कॅप्रॉनचे शेड्यूल असेल. म्हणजे नक्की तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार आहे, कधीपर्यंत ही सुरू असणार आहे, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं आहे, तुमचे रँक्स कधी येणार, त्याच्यानंतर तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार. तर हे सगळं शेड्यूल तुम्हाला सीड सेल प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट होणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला माहिती आहे प्रत्येकाला टेन्शन आहे की आपले जे डेट्स मिस झाले ते आपलं काय होणार, ॲडमिशनचे डेट्स आपले मिस नाही व्हायला पाहिजेत, हे प्रत्येक मुलाचं टेन्शन असतं. सो तुम्ही असं टेन्शन घेऊ नका. मी आहे तुमच्यासोबत. जेव्हा पण सीड सेल ह्या रिगार्डिंग काही पण अपडेट प्रोव्हाइड करेल तर ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. जेव्हा पण तुमचं शेड्यूल येईल ऑफिशियली तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे ह्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता ह्याच्यानंतर काही मुलांचा असा प्रश्न असतो की दादा आम्हाला कॉलेजची लिस्ट कधी अपलोड करावी लागते. जी आमची कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सगळ्यात पहिले सुरू होते, जी आता येत्या 8 ते 10 दिवसानंतर हे सुरू होणार आहे, तर ह्याच्यामध्येच आम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते का, तर तसं नाही. तुम्हाला कॉलेजची लिस्ट कधी अपलोड करावी लागते तर हे तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिली जी तुमची स्टेप होते ही पूर्ण तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची होत असते. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करावी लागते. ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पर्सनल डिटेल्स हे अपलोड करावे लागतात. या पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला कुठेही कॉलेजची लिस्ट अपलोड नाही करावी लागत. कॉलेजची लिस्ट ही अपलोड करावी लागते ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये. ही ऑप्शन फॉर्म फिलिंग कधी सुरू होते, जेव्हा तुमची पूर्ण कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होत असते. आणि ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये पूर्ण तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. मग दादा हे ऑप्शन फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार, तर हे ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होण्यासाठी अजून तुमच्याकडे 1 महिना आहे. या 1 महिन्यामध्ये तुमची पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग, तुमचे रँक्स वगैरे हे सगळे डिक्लेअर होतील आणि त्याच्यानंतर तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट ही अपलोड करावी लागेल. तर हे तुम्हाला एक्सपेक्टेड समजलेलं असेल की नक्की तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कधीपर्यंत सुरू होऊ शकते. आता हे ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये कॉलेजची लिस्ट अपलोड करण्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच रेडी करायची आहे. आत्तापासूनच तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट ही प्रिपेअर करायची आहे. आता ही कॉलेजची लिस्ट कशी प्रिपेअर कराल, तर जेवढे पण तुमचे पर्सेंटाइल आहेत तर त्या पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग तुम्ही एक लिस्ट प्रिपेअर करा. आता जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करण्यासाठी जर तुम्हाला कॉलेज प्रेडिक्टर पाहिजे असेल तर ते तुम्ही कॉलेज दोस्त कॉलेज प्रेडिक्टर यूज करू शकता. ह्या कॉलेज प्रेडिक्टरमध्ये तुम्हाला सिम्पली तुमचे पर्सेंटाइल एंटर करायचे आहेत, नक्की तुमचे कॅटेगरी एंटर करायचे, नक्की तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे हे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला ब्रांच विचारेल. नक्की तुम्हाला सगळे ब्रांचेस पाहिजेत की स्पेसिफिक ब्रांचेस पाहिजेत. जे पण तुम्हाला ब्रांचेस पाहिजेत ते तुम्ही ब्रांचेस सिलेक्ट करू शकता. हे सगळं तुम्ही फिल केल्यानंतर सिम्पली तुमच्याकडे OTP येईल. OTP वगैरे एंटर करून झाल्यानंतर थोडाफार डाटा तुम्हाला एंटर करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुमच्या पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत तर ह्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला ह्याकडे बघायला मिळेल. सो त्यामुळे जर तुम्हाला हे कॉलेज प्रेडिक्टर पाहिजे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की हे जस्ट एक कॉलेज प्रेडिक्टर आहे. हे तुम्हाला सांगतं की नक्की तुमच्या पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस येत असतात. आता ह्याच्या पुढे तुम्हाला त्या कॉलेजची स्वतःहून रिसर्च करायची आहे. नक्की त्या कॉलेजमध्ये कसे प्लेसमेंट आहेत, त्याची फीज काय आहे, हे सगळं तुम्हाला स्वतःहूनच रिसर्च करावं लागेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की दादा हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करावं लागतं.
तर बघा, जेव्हा तुमची ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट होते, सायमल्टेनियसली तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण स्टार्ट होत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक्सपेक्टेड बोलतोय मी, फॉर एक्झाम्पल बोलतोय की जर तुमची ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग 28 पासून सुरू झाली, तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण 28 पासून सुरू होणार आहे. तर सायमल्टेनियसली ही प्रोसेस असते. म्हणजे आज तुम्ही फॉर्म फिलअप केलात तर लगेच तुम्हाला उद्या जाऊन डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे. आता डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन असतात, एक असते ऑनलाईन मेथड आणि दुसरी असते ऑफलाईन मेथड. जर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन व्हेरीफाय करून घेऊ शकता. सिम्पली तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, हे डॉक्युमेंट तुमचे ऑनलाईन व्हेरीफाय होऊन जातात. बट इन केस जर तुम्हाला ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील तर सिम्पली तुम्हाला ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला एक ऑप्शन मिळतो, त्यावर क्लिक करून तुम्ही जे पण तुमचे जवळपास स्क्रुटनी सेंटर आहे, जे पण तुमचं कॉलेज आहे, तर त्या तिकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट हे ऑफलाईन व्हेरीफाय तुम्ही करून घेऊ शकता. आता ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला लिस्ट कुठून मिळेल, नक्की तुमच्या आसपास स्क्रुटनी सेंटर कोणते आहेत हे तुम्हाला लिस्ट कुठून मिळेल, तर हे मी तुम्हाला येणाऱ्या वेळामध्ये सांगेन. अजूनही ती लिस्ट काय पब्लिश झालेली नाही आहे, कारण की अजूनही आपल्या कॅप्रॉनचं पोर्टलच ओपन नाही झालं. जोपर्यंत आपल्या कॅप्रॉनचं पोर्टल ओपन होत नाही तोपर्यंत आपल्याला ही इन्फॉर्मेशन मिळणार नाही. सो त्यामुळे तुम्ही वेट करा. येणाऱ्या वेळामध्ये मी तुम्हाला पूर्ण टाइमवर व्हिडिओ प्रोव्हाइड करेन की नक्की तुम्हाला व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, कुठली मेथड चांगली आहे, ऑनलाईन मेथड चांगली आहे की ऑफलाईन व्हेरिफिकेशन मेथड चांगली आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याचं तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. आता काही मुलांचे असे पण प्रश्न असतात की दादा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर आपल्याकडे रिसिप्ट असेल तर चालेल का? कारण की आत्ता काय झालंय की काही मुलांची कॅटेगरी आहे, म्हणजे काही मुलं कॅटेगरीमध्ये येतात बट त्यांच्याकडे आता कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही आहेत. काही मुलं ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात बट स्टील त्यांच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट फेमिलिटी आणि नॉन फेमिलियर सर्टिफिकेट नाही आहे. त्या दोन सर्टिफिकेटला आत्ता त्या मुलांनी अप्लाय केलं आहे आणि त्यांच्याकडे त्या कॅटेगरीच्या सर्टिफिकेटची रिसिप्ट आहे. आता त्या मुलांचा असा प्रश्न आहे की दादा, आम्ही रिसिप्ट अपलोड केली तर चालेल का? तर बघा, हो, तुम्ही रिसिप्ट अपलोड केले तर चालणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला त्याच्याकडे ऑप्शन मिळेल की तुमच्याकडे हे डॉक्युमेंट आहे की नाही आहे, की ह्या डॉक्युमेंटला तुम्ही अप्लाय केलं आहे आणि आत्ता ह्या डॉक्युमेंटची तुमच्याकडे रिसिप्ट आहे, तर हे तुम्हाला त्याकडे ऑप्शन मिळणार आहे. सो त्यामुळे जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता. बट एक तुम्ही लक्षात घ्या की ही रिसिप्ट तुम्ही टेम्पररी बेसिसवर अपलोड करू शकता. टेम्पररी बेसिसवर म्हणजे काय की आत्ता जी तुमची कॅप्रॉनची प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसपर्यंत ही तुमची रिसिप्ट चालणार आहे. बट ॲट दी एंड जो तुमच्या शेवटचा राऊंड असेल, जो असेल कॅप्रॉन 3, तोपर्यंत तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट हे आलं पाहिजे. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण की कॅप्रॉन 3 नंतर तुम्ही ज्या पण कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाल तर ते कॉलेजवाले तुम्हाला रिसिप्टच्या बेसवर ॲडमिशन देणार नाहीत. ते कॉलेजवाले तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंटच तुम्हाला मागणार आहेत. जर तुमचं कॅप्रॉन 3 पर्यंत तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट हे आलं असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे घेऊ शकता. बट कॅप्रॉन 3 पर्यंत सुद्धा जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट हे नाही आलं, तुमच्याकडे स्टील तुमची एक रिसिप्ट असेल, तर त्या बेसवर तुम्हाला ॲडमिशन नाही मिळणार. एक तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल केलं जाईल, नाहीतर तुमचं ॲडमिशन हे ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. आणि एकदा तुमचं ॲडमिशन हे ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलं त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये पूर्ण ओपन कॅटेगरीचीच फी तुम्हाला पे करावी लागेल. जरी तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल बट तुमच्याकडे त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला कॅटेगरीचे कुठल्याही फीमध्ये कन्सेशन मिळणार नाही आहे. सो त्यामुळे आत्ता जरी तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर चालेल, बट ती टेम्पररी बेसिसवर चालेल. ॲट दी एंड कॅप्रॉन 3 पर्यंत तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट हे आलं पाहिजे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की दादा, आमचे रँक्स हे कधी डिक्लेअर होतात? आता जस्ट आमचे पर्सेंटाइल आले, आता लगेच आमचे रँक्स येणार आहेत का? तर तसं नाही आहे. रँक्स तुमचे लगेच डिक्लेअर होत नाहीत. जर तुम्ही माझी आधीची एक पूर्ण ॲडमिशन प्रोसेसवरची व्हिडिओ बघितली असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं आहे की तुमचे रँक्स हे कधी डिक्लेअर होतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रोसेस तुमची एक्सप्लेन केलेली आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. बट स्टील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण सांगतोय की एकदम जे कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली, पुढे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट झाली, त्याच्यानंतर तुमचे रँक्स हे डिक्लेअर होत असतात. रँक्स हे दोन प्रकारे तुमचे डिक्लेअर होतात. एक येते तुमचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि एक येते तुमची फायनल मेरिट लिस्ट. दोन्हीमध्ये रँक्स दिलेले असतात. बट जे फायनल मेरिट लिस्टमध्ये रँक असतात ते तुमचे फायनल रँक असतात आणि तेच रँक तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये यूज होत असतात. तर आय होप हे पण तुम्हाला समजलेलं असेल की तुमचे रँक्स कधी डिक्लेअर होतात. रँक डिक्लेअर व्हायला अजून टाईम आहे, पण तुमचे कॅप्रॉनचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाल्यानंतर तुमचे रँक्स हे डिक्लेअर होणार आहे. सो आय होप इथपर्यंत जे पण तुमचे क्वेश्चन्स होते हे सगळे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झालेले असतील. अजून जर तुमचे काही पण क्वेश्चन असतील तर हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आणि त्यासोबत जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. लिमिटेड सीट्स आहेत बॅच 2 साठी. सो त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही एनरोल करून घ्या. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण इन्क्वायरी करायची असेल तर त्यासाठी मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर सुद्धा प्रोव्हाइड केले आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. कॉल जास्त प्रेफर नका करू, कारण की दिवसातून भरपूर सारे कॉल्स येतात. त्याच्यामुळे प्रत्येकाचे कॉल्स आम्ही अटेंड नाही करू शकत. भरपूर सारे कॉल्स हे मिस होतात. तर त्याच्यामुळे तुम्ही एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकून ठेवा. नक्की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू.
त्यासोबत जर तुम्हाला कॉलेजसाठी एक प्रेडिक्शन करायचं असेल की तुमच्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत, तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा कॉलेज प्रेडिक्टर यूज करू शकता. हे खूप युजफुल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी या अँड हॅव अ गुड डे.